नाशिकच्या गिरणा नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या 12 जणांची सुटका करण्यात आलेली आहे। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अडकलेल्यांना नदीपात्रामधून बाहेर काढण्यात आलेला आहे। मासेमारीसाठी हे 12 जण नदीमध्ये गेलेले होते। नदीला अचानक पूर आला आणि त्यामुळे सर्वजण या ठिकाणी अडकून राहिलेले होते आणि यानंतर आता या 12 जणांची सुटका करण्यात आली आहे। सुटकेची दृश्य आपण बघतो आहोत। नाशिकच्या मालेगाव मधली घटना आहे। गिरणा नदीच्या पुरामध्ये हे 12 जण अडकलेले होते। मासेमारी करण्यासाठी म्हणून हे सगळे जण नदीमध्ये गेलेले होते, मात्र अचानकपणे नदीला पूर आला आणि हे सर्वच्या सर्व 12 जण या ठिकाणी अडकून राहिलेले होते आणि अखेर त्यांची सुटका झालेली आहे। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेले आहे। एसडीआरएफचं पथक या ठिकाणी दाखल झालं आणि त्यानंतर आता काही वेळापूर्वीच या सगळ्यांची सुटका या सगळ्यामधून करण्यात आलेली आहे। बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहोचलेलं होतं, त्याची दृश्य आपण बघतोय आणि आता ही ताजी माहिती या संदर्भात हाती येते। त्यानुसार 12 जणांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। नाशिकच्या मालेगाव मधली घटना आहे। गिरणा नदीच्या पुरामध्ये हे 12 जण अडकलेले होते। अनेक तास खरं तर हा सगळा सुटकेचा थरार सुरू होता आणि त्यानंतर बचाव कार्यासाठी एसडीआरएफचं पथक या ठिकाणी पोहोचलेलं होतं। काही वेळापूर्वीच हेलिकॉप्टर या ठिकाणी दाखल झालं आणि त्यानंतर आता हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं या सर्व 12 जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। दोन दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवरती समोर आहेत। डाव्या बाजूला आपण ही दृश्य बघतोय ती आहेत हेलिकॉप्टरच्या मदतीने कशा पद्धतीने रेस्क्यू करण्यात आलं त्याची ताजी दृश्य आपण बघतोय आणि दुसरीकडे जी दृश्य आपण बघतो आहोत ती कशा पद्धतीने हे सगळे 12 जण या नदीच्या पुरामध्ये अडकलेले होते हे सांगणारी ही दृश्य आहेत। 12 जण मासेमारी करण्यासाठी म्हणून या नदीमध्ये गेलेले होते। त्यानंतर गिरणा नदीला अचानकपणे पूर आला, पाणी वाढलं आणि हे सर्व 12 जण या ठिकाणी अडकलेले होते। अनेक तास त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू होते। रात्रीतनं प्रकाश अपुरा असल्यामुळे हे रेस्क्यू ऑपरेशन होऊ शकलं नाही। त्यानंतर सकाळी पुन्हा एकदा जोमानं या रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झालेली होती आणि आता अखेर हेलिकॉप्टरच्या मदतीनं या सर्व 12 जणांची सुटका करण्यात आलेली आहे, अशी ताजी माहिती हाती येते। ही आपण दृश्य बघतोय, रेस्क्यू ऑपरेशनची दृश्य आहेत। कशा पद्धतीनं हेलिकॉप्टरच्या मदतीनं नदीमधनं या सगळ्या 12 जणांना बाहेर काढण्यात आलं याची दृश्य आपण बघतो आहोत। नाशिकच्या मालेगाव मधली घटना आहे। गिरणा नदीच्या पुरामध्ये अडकलेल्यांचं बचाव कार्य पार पडलेलं आहे। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। दोन दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, एकीकडे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून कशा पद्धतीनं हे बचाव कार्य झालं त्याची दृश्य आणि दुसरीकडे हे सर्व जण आपल्याला या नदीच्या पुरामध्ये अडकून पडल्याचं दिसतंय। सुदैवानं या नदीच्या पात्रामध्ये जो एक उंचवटा होता खडकांचा त्या ठिकाणी हे सर्वजण थांबले आणि त्यामुळे काहीसे धोक्यापासून ते दूर होते। नाशिकच्या मालेगाव मधली घटना आहे। 12 जण जे गिरणा नदीमध्ये अडकलेले होते त्या सर्वांना आता सुखरूप बाहेर काढण्यात आलेले आहे।